समाजामध्ये मोडलेल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांच्या मुलींच्या आणि मातांच्या करता ही योजना आहे। अट एवढीच आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे। मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, ह्या सभेच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला सांगायचं आहे, बाबांनो, पाठीमागच्या काळात लोकसभेला काही वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला। आम्ही विकासाचं बोलत होतो, परंतु विकासावर आमच्यावर कोणीच बोललं नाही, कुणी टीका केली नाही। आम्ही गरिबीच्या बद्दल बोलत होतो, आमचे वेगवेगळे लाभार्थींना लाभ देण्याच्या बद्दल बोलत होतो। त्या सगळ्याला बाजूला ठेवून कारण नसताना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और ज्यांनी तुमच्या माझ्या देशाला घटना दिली, संविधान दिलं, आज जगामध्ये बाबासाहेबांचं कौतुक होत आहे। जगातला अतिशय मोठा पुतळा, जगाला हेवा वाटावा असा पुतळा आपण इंदू मिलच्या जागेवर 14 एकर जागेमध्ये करतोय। एवढा चांगला पुतळ्याचं काम, स्मारकाचं काम पुढच्या पिढ्यानपिढ्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची विचार, त्यांची विचारधारा प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचली पाहिजे। त्यांचं संविधान, त्यांची घटना, त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। 30 पंतप्रधानांनी मांडली, आम्ही संविधान दिन साजरा सुरू केला आणि आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये अरे हे 400 पार झाल्यावर घटना बदलतील, संविधान बदलतील, आपलं आरक्षण काढतील। किती खोटं बोलले, किती रेटून पण खोटं बोल, अशा प्रकारची गोष्ट ह्या लोकांनी केली। माझ्या मुस्लिम बांधवांना पण काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो। मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात काम करत असताना कुठल्याही जाती धर्माच्या महिलेवर, पुरुषावर, मुलावर, मुलीवर, मातेवर, वयस्कर माणसावर अन्याय होणार नाही, ह्याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ। तशा प्रकारचा शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला मला द्यायचा आहे। तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही खोटं बोलणार नाही, आम्हाला तशा पद्धतीनं वागायचं नाही। सत्ता येते, सत्ता जाते, सत्तेला आपापलेले आम्ही नाहीये। त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये, परंतु मिळालेल्या सत्तेचा वापर, पदाचा वापर हा गरिबाकरता झाला पाहिजे, हा माझ्या शेतकऱ्याकरता झाला पाहिजे, हा माझ्या महिलेकरता झाला पाहिजे। मला माझ्या शेतकऱ्यांना सांगायचंय, कालच मी अमितभाईंना भेटलो, त्याच्यामध्ये प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते। त्यांना सांगितलं की MSP आपली साखरेची बरेच वर्ष वाढली नाही, FRP वाढली, ती वाढलीच पाहिजे, पण तो MSP नाही वाढली। मागाशी केशवराव इथं बसलेले मी बघितले आहेत, तिथं ह्या सगळ्यांनी मला, केशवरावनी, प्रशांतनी, त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादांनी, अनेक कारखान्याच्या चेअरमननी सांगितलं की दादा ह्याच्यातनं मार्ग काढा।